नमस्कार. आपलं स्वागत आहे महासरकारी नोकरी या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. इथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या सरकारी भरतींची संपूर्ण, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती. अगदी जिल्हा परिषद पासून ते केंद्र सरकारच्या मोठ्या भरतींपर्यंत. पात्रता, अर्ज प्रक्रिया, निवड पद्धती आणि अभ्यास टिप्स सगळं काही एकाच ठिकाणी. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हा चॅनल आहे तुमच्यासाठीच. आजच सबस्क्राइब करा आणि मिळवा दररोज भरतीची अपडेट सर्वात आधी. बेल आयकॉन दाबा आणि कोणतीही संधी गमावू नका. महासरकारी नोकरी, तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे एक पाऊल. नमस्कार मंडळी. आज आपण एका जबरदस्त नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत आणि ही संधी आहे थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एका खूप महत्त्वाच्या पदासाठी. चला याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. पुण्यात राहून एका मोठ्या प्रतिष्ठित संस्थेत काम करायचं स्वप्न आहे का? मग ही माहिती खास आपल्यासाठीच आहे. बघूया ही संधी करिअरसाठी कशी एक टर्निंग पॉइंट ठरू शकते. तर ही नोकरीची संधी आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या पुणे विद्यापीठात, महाराष्ट्रातल्या टॉप युनिव्हर्सिटीजपैकी एक. इथे नोकरी मिळणं म्हणजे खरंच एक मोठी गोष्ट आहे. हे काही साधंसुधं पद नाही आहे, तर विद्यापीठाच्या प्रशासनातलं एक महत्त्वाचं पद आहे. आणि विचार करा, महाराष्ट्रातल्या एका अग्रगण्य विद्यापीठात, तेही पुण्याच्या पुण्यात काम करण्याची संधी. यालाच म्हणतात सुवर्ण संधी. बर, मग आता जरा खोलात शिरूया. नक्की कोणतं पद आहे हे, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जागा किती आहेत? आणि इथेच खरी गंमत आहे. जागा आहे फक्त एक. हो, बरोबर ऐकलत, फक्त एकच पद आहे. म्हणजे स्पर्धा तगडी असणार हे नक्की. त्यामुळे ही संधी किती खास आहे हे लगेच लक्षात येतं. तर या पदाचं नाव आहे माहिती अधिकारी, म्हणजे इन्फॉर्मेशन ऑफिसर. आता नावातच सगळं आलंय. विद्यापीठासारख्या एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये माहितीचा सगळा कारभार सांभाळायचा म्हणजे जबाबदारीचं काम आहे, नाही का? ठीक आहे, पद कळलं, जागा कळली. आता बघूया की या पदासाठी अर्ज कोण करू शकतं. सगळ्यात आधी वयाच्या अटी काय आहेत ते पाहू. तर बघा, सर्वसाधारण गटासाठी वयोमर्यादा आहे 30 वर्षे. पण थांबा, इथे काही चांगली बातमी पण आहे. विशिष्ट प्रवर्गांना वयात सूट दिली आहे. काहींना 3 वर्षांपर्यंत, तर मागासवर्गीय उमेदवारांना तब्बल 8 वर्षांपर्यंतची सूट आहे. म्हणून अर्ज करण्यापूर्वी आपल्या कॅटेगरीचे नियम नीट तपासून घ्या. चला, समजा वयाची अट आणि इतर गोष्टी जुळल्या, मग पुढे काय? अर्थात अर्ज कसा करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. चला ती प्रोसेस पण पटकन समजून घेऊ. ही प्रोसेस एकदम सोपी आहे. अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे हे लक्षात ठेवा. कुठेही कागदपत्र पाठवण्याची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटच्या तारखेची वाट न बघता अर्ज भरून टाका. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, तारखा. कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा, कारण या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. तर अर्ज सुरू होत आहेत 6 एप्रिल 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 एप्रिल 2026. म्हणजे आपल्याकडे साधारण 21 दिवसांचा वेळ आहे. वेळ कमी आहे, त्यामुळे तयारी आत्तापासूनच सुरू करावी लागेल. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही. एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित विद्यापीठाचा भाग बनण्याची ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाहीये. त्यामुळे वेळेवर अर्ज करणं खूप गरजेचं आहे. तर आता सगळी माहिती समोर आहे. आता विचार करायचा आहे की ही संधी आपल्यासाठी आहे का? या मोठ्या पदासाठी आपण प्रयत्न करणार आहोत का? चला, जाता जाता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. जागा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात. पद आहे माहिती अधिकारी आणि शेवटची तारीख आहे 27 एप्रिल 2026. विसरू नका, ही फक्त एक नोकरी नाही, तर एका मोठ्या प्रवासाची सुरुवात असू शकते. विचार नक्की करा.